शार्क हा सर्वात भयानक मासा आहे। शार्क हा समुद्र आणि महासागरातील एक मोठा मासा आहे, ज्याचा देखावा खूप भयानक आहे। त्यांच्यात आक्रमक स्वभाव आहे आणि मानवांना मारण्याची क्षमता देखील आहे। शार्क म्हणजे महासागरातील सम्राट। जरी तो आकाराने सगळ्यात मोठा नसला, व्हेल सारखा, आणि जरी तो मगरी सारखा जमिनीवर येऊ शकत नसला, तरी सुद्धा त्याच्यासारखा हिंसक प्राणी मासा दुसरा कोणीच नाही। शार्क प्रामुख्याने समुद्र आणि महासागरांमध्ये राहतात, कारण ते समुद्री प्राणी खातात। कधी कधी ते समुद्र आणि महासागरांच्या जवळ येणारे इतर प्राणी किंवा मानव खातात। शार्क मध्ये वास घेण्याची आणि ऐकण्याची उत्कृष्ट क्षमता असते। या क्षमतेमुळे त्यांना त्यांची शिकार खूप दूरवरून जाणवते। मच्छीमार मासे पकडण्यासाठी वापरत असलेल्या लहान बोटींनाही नुकसान करण्याची क्षमता शार्क मध्ये असते। शार्क मासे एखादे भक्ष्य जबड्यात पकडल्यावर त्याचा तुकडा पडेपर्यंत ते भक्ष्य सोडत नाहीत। शार्क हा समुद्रातील एक मोठा, भयावह आणि हल्ला करणारा जलचर आहे। शार्कचे रंग गडद निळ्या ते राखाडी किंवा पांढऱ्या पोटासह तपकिरी असू शकतात। शार्कचे शरीर लांब, सडपातळ आणि सरळ असते, जे तिला जलद पोहण्यास आणि पाण्यात खोलवर जाण्यास मदत करते। शार्कला दोन शक्तिशाली शेपटीचे पंख असतात, जे पंखांसारखे दिसतात। शार्कला मोठे जबडे असतात, ज्यात बरेच टोकदार दात असतात, ज्यामुळे शार्क आपली शिकार सहज पकडते। शार्क माशाचे दात मोठे, तीक्ष्ण आणि आतल्या बाजूला वळलेले असतात। शार्क हा मांसाहारी प्राणी आहे। शार्क समुद्रातील लहान लहान किडे, लहान लहान मासे, साप, जलचर आणि समुद्रातील इतर सजीव प्राणी खातात आणि कधी कधी ते मानवांवर देखील हल्ला करतात। शार्क त्यांच्या शिकारावर अचानक हल्ला करतात आणि शिकाराला जागेवरून पळून जाण्याची संधी देत नाही। जगात शार्क माशांच्या सुमारे 400 जिवंत प्रजाती आहेत। पांढरा शार्क सामान्यतः शिकार करतात, परंतु ते समुद्रात पडलेले मृत प्राणी देखील खातात। ग्रेट व्हाईट शार्क, टायगर शार्क आणि बुल शार्क हे अतिशय आक्रमक स्वभावाचे सर्वात धोकादायक शार्क आहेत। शार्क समुद्रात पडलेल्या अनेक गोष्टी खातात आणि ते समुद्र आणि महासागरांच्या नैसर्गिक स्वच्छतेसाठी मदत करतात। सर्वात मोठी शार्क व्हेल शार्क आहे, ज्याची लांबी 46 फूट आहे, आणि सर्वात लहान शार्क ड्वार्फ लॅन्टन शार्क आहे, ज्याची लांबी फक्त 6 फूट आहे। मॅसिव्ह मेगालोडॉन ही 50 फूट लांबीची सर्वात मोठी शार्क होती, जी सुमारे 16 दशलक्ष वर्षांपूर्वी जगली होती। गोब्लिन शार्क ही शार्कची सर्वात जुनी प्रजाती होती, जी 120 दशलक्ष वर्षांपूर्वी जगली होती। त्यानंतर फ्रीड शार्क सुमारे 80 दशलक्ष वर्षांपूर्वी जगली होती। शार्कचे निवासस्थान प्रजातींनुसार भिन्न असते। काही शार्क किनारी प्रदेशात राहतात, तर काही समुद्रात खोलवर राहतात। शार्कला ऐकण्याची क्षमता उत्कृष्ट असते आणि ते 3000 फूट दूरवरून त्यांच्या शिकारचे ऐकू शकतात। शार्क मध्ये स्वर नसतात, त्यामुळे ते कोणत्याही प्रकारचा आवाज काढत नाही, म्हणूनच त्यांना सायलेंट किलर म्हणून ओळखले जाते। शार्क शिकार करतात तेव्हा त्यांचा आकार देखील महत्त्वाचा असतो। लहान शार्क समुद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ शिकार करतात, तर मोठे शार्क मध्यभागी तसेच समुद्राच्या आत खोलवर शिकार करू शकतात। शार्कच्या पंखांचा औषधी हेतूंसाठी जास्त वापर केला जातो, ज्यामुळे त्यांना शिकार करण्याची शक्यता असते। शार्क हे अतिशय धोकादायक जलचर प्राणी आहेत आणि ते जगभरात प्रामुख्याने समुद्र आणि महासागरांमध्ये आढळतात। त्यांच्या मांस आणि पंखांसाठी दरवर्षी सुमारे 100 दशलक्ष शार्कची बेकायदेशीरपणे शिकार केली जाते। हे गोड्या पाण्यात जगू शकत नाही आणि जगातील प्रत्येक महासागरात आढळते। नदी शार्क आणि बुल शार्क या शार्कच्या प्रजाती आहेत, ज्या गोड्या पाण्यात राहू शकतात। शार्क त्याच्या प्रजातीनुसार निळा, पांढरा, राखाडी, तपकिरी, पिवळा, स्लेट रंगाचा असतो। शार्क मधील गिल स्लिट्स उघडे असतात आणि त्याच्या डोक्याच्या बाजूला असतात। शार्कच्या शरीरात सांगड्याऐवजी उपास्थी आणि संयोजी ऊतक असतात। शार्क मध्ये पुनरुत्पादन लैंगिक तसेच अलैंगिक पद्धतीने केले जाते। बहुतेक शार्क लहान मुलांना जन्म देतात, परंतु काही शार्क अंडी घालतात। हे अनेक अविकसित संततीऐवजी काही विकसित तरुणांना जन्म देते। शार्क मध्ये रिब पिंजरा नसतो आणि त्यांचे शरीर खूप लवचिक असते। शार्कचे दात त्याच्या आयुष्यात अनेक वेळा बदलले जातात। शार्कचे आतडे एका नळीसारखे खूपच लहान असते। शॉर्ट फिन माको शार्क ही शार्कची सर्वात वेगवान प्रजाती आहे, ज्याचा वेग 50 किलोमीटर प्रति तास आहे। शार्कला चांगली वास आणि ऐकण्याची क्षमता असते, जी तिला शिकार पकडण्यात मदत करते। व्हेल शार्क सर्व प्रजातींपैकी सर्वात मोठी आहे, ज्याची लांबी अंदाजे 12 मीटर आहे, तर बटुकंदील शार्क सर्वात लहान आहे, जे सुमारे 17 इंच आहे। शार्क जागरूकता दिवस दरवर्षी 14 जुलै रोजी साजरा केला जातो। समुद्रातील लहान प्राणी आणि इतर मृत प्राणी खाऊन जलीय परिसंस्थेचा समतोल राखण्यात शार्कची महत्त्वाची भूमिका आहे।